हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचे 4:15 वाजले आणि आजचं आमच्या इकडचं वातावरण खूप फ्रेश आहे, खूप मस्त वातावरण. आज ऊन सुद्धा पडलं होतं, बरेच दिवसानंतर आज ऊन पडलं, तर खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे थोडेफार कपडे सुद्धा वाळू शकतात असे पण आहे ना. मी दररोज फॅन खाली कपडे टाकते वाळत, त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस, त्याच्यामुळे ते कपडे वाळतातच. पण आजचं वातावरण पण खूप छान आहे. आणि इथे आत्ता मी आले किचनमध्ये, तर कुकरमध्ये बटाटे उकडायला लावले. मला बटाट वडे बनवायचे आहेत. आधीचं चाललं मम्मी बटाट वडे पण बनव, आणि त्याने ना गुलाबजामचं पॅकेट आणलं, तर गुलाबजामसुद्धा बनवतं. मग म्हटलं ठीक आहे. तर 2 दिवस झाले त्यांनी गुलाबजामचं पॅकेट आणून ठेवलं होतं, पण मग मला काही वेळ नाही मिळाला. शनिवार रविवार कामातच दिवस गेला. मग म्हटलं चला आज त्याला ना मस्त असे गुलाबजामसुद्धा बनवून देऊया. 5-5:30 वाजेपर्यंत बटाटवडे सुद्धा तयार होतील, तर ते सुद्धा खायला भेटतील. आणि बाहेरचं वातावरण एवढे छान आहे, हवा खूप सुटले. इकडची खिडकी उघडी ठेवली का माझ्या किचनमधल्या वस्तू सतत पडेल ना पडेल, खाली पडेल ना पडेल, कारण एवढी इकडनं हवा येते. तर चला, इथं घासलेले भांडे आहेत, बाहेर खाली एक पाटी भरेले, इथे पण एक पाटीत भांडे. तर आता ते भांडे लावून देते. सगळ्यात आधी मी माझ्यासाठी चहा ठेवते. आज छान अशी मी वड्याची भाजी बनवली होती बघा, वाटण करून वड्याची भाजी बनवेल होती. दिसते का तुम्हाला? हां, खूप मस्त वड्याची भाजी झाली होती बघा. वड्याची भाजी वाटण केलं होतं आणि मस्त अशी भाजी बनवली होती. हे बघा, इकडच्या बाजूची खिडकी उघडली का तुम्हाला दाखवते घरामध्ये कसं राहते. हे बघा, झाडाचे पानं हलतात, काहीतरी वस्तूच पडल, असं काही नाही तर काही चालूच राहतं. आणि गॅस तर थांबतच नाही, ती तर विझूनच जाते. त्याच्यामुळं मग गॅस इकडचा अर्धा भाग उघडते फ्रीजच्या बाजूचा, तर असं करायला लागतं. नाही तर ना सतत हे पड ते पड, हे पड ते पड, हवा घरामध्ये येते. आणि हे बघा ना, झाडाचे पानं बघा कसे हलताय. 4:15 वाजलेत, चालूच असते असं. इथे तुम्ही बघा, मस्त असे वडे तयार करून झाले. आता इथं त्याच वाटीमध्ये बेसन पीठ मिक्स करून घेते आणि छान असे तेलामध्ये वडे तळून घेते. माझ्या आधीला काहीच काय खायचं असलं का सगळ्यात आधी तो मला ब्लॅकमेल करतो. तो मला सतत सांगत असतो का मम्मी, मी पुढच्या वर्षी शिक्षणासाठी बाहेर जाणार आहे, मग मला हे खाऊ घाल, ते खाऊ घाल. मी काय पुढच्या वर्षी आहे का घरी तुला सांगायला का मम्मी मला हे खायचं आहे का ते खायचं आहे. आणि तो असा म्हटला का आईचा जीव कसा असतो, मग ते लगेच मला त्याला करून द्यायला लागतं. मी किती दमेला असो, मला कंटाळा आलेला असो, पण तो मला असा बोलला ना का मम्मी हे बनव ना, मग मी पुढच्या वर्षी आहे का इथे खायला, मी शिक्षणासाठी बाहेर जाणार आहे का, मग मी लगेच त्याला ते बनवून देते. आणि दिवसभर त्याचं असं चालूच असतं. त्याच्या पप्पांना सांगतो, मला सांगतो का मी पुढच्या वर्षी नाही, आता मी 1च वर्ष आहे, 10च महिने इथं आहे आपल्या घरी, 11च महिने, असं त्याचं सतत चालू राहतं. मग त्याच्यामुळे मी काय करते का त्याने जे काही मागितलं ना का मी ते त्याला बनवून द्यायचा प्रयत्न करते आणि बनवते. आता हे बटाटवडे बनवायची फरमाईश त्याचीच आहे. त्याने मला सांगितलं का मम्मी बटाटवडे बनव आणि गुलाबजामसुद्धा बनव. तर मग चला म्हटलं ठीक आहे, आले लवकर आहे घरी तर मग देवा बनवून. तर मी आता तेच बनवायला घेतले. तर छान असे गरमागरम बटाटवडे तयार झाले आणि गुलाबजामसुद्धा बनवायचे आहे. तर गिट्सचं पॅकेट आणते मी गुलाबजामचं आणि त्याचेच गुलाबजाम बनवते. खूप छान होतात. फक्त गिट्सचं पॅकेट आहे ना, ते दुधामध्ये भिजवायचे, खूप छान असे गुलाबजाम तयार होतात. तर इथे बघा, मस्त असे गरमागरम बटाटवडेसुद्धा तयार झालेत. माझे दोन्ही मुलं एकदम आज्ञाधारक आहे. आणि माझ्या आधीचा मला खायचा खूप त्रास आहे. माझ्या दीदीचा इतका नाही, पण आधीचा आहे ना खाण्याचा खूप शौकीन आहे. त्याला दररोजचं काहीतरी वेगळं लागतं, हे कर ते कर, आणि दररोज करून करून माणूस काय करणार आहे. तर चला, इथे मस्तपैकी गरम गरम वडे तयार झाले. अशी शेजवान चटणी आणि बटाटवडे तयार झाले. तर चला आता थोडंसं खाऊन घेते. आणि हे अजून काय ऑफिसमधून आले नाही आहे, तर मग हे वडे तसेच ठेवते. ते आल्यानंतर आहे ना त्यांना पटकन गरम गरम तळून देईल.
गुलाबजाम बनवायचे आहेत, पीठ काढून ठेवलं आहे. पण मग म्हटलं चला वडे गरम आहे तोपर्यंत खाऊन घेऊया, कारण काहीच काय गरम खाण्याची मजा वेगळीच असते. तर चला झाकून ठेवते हे, आणि हे आले का मग देईल त्यांना पटकन बनवून. गुलाबजामचे बॉल तयार करून ठेवले, आता ते तळून घेते. त्याच्या आधी इथं मस्तपैकी दिवाबत्ती करून घेतली. छान अशी संध्याकाळची माझी दिवाबत्तीसुद्धा झालेली आहे. आधी आणि मी बटाटवडे खातच होते, तर इतक्यातच हे आले. मग ते आंघोळीला गेले, तोपर्यंत आहे ना मी पटकन त्यांना गरम गरम बटाटवडे तळले. ते संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतरसुद्धा आंघोळ करतात. संध्याकाळी कामावरतून आल्यानंतर आहे ना आंघोळ केल्यानंतर दिवसभराचा थकवा निघून जातो आणि खूप फ्रेश वाटतं आहे, आणि रात्रीची झोपसुद्धा एकदम मस्त येते. आता बटाटवडे खाल्ल्यानंतर आहे ना रात्रीच्या जेवणात खरं सांगायचं तर एवढी काही भूक नव्हती. हे म्हणे मलासुद्धा भूक नाही आहे. यांनी तर काय 2च खाल्ले आणि मी सुद्धा 2च खाल्ले, पण मग जास्त काही भूक नव्हती. तर मग म्हटलं चला, ते म्हणे मस्त अशी दाल खिचडी बनव. तर मूग डाळ टाकून छान अशी दाल खिचडी बनवून घेते. काल मी बाथरूमची टाईल्स आणि नळ घासले, तर ते लिक्विड मला भरपूर ताईंनी विचारलं का ताई ते लिक्विड कुठून आणलं किंवा त्याची लिंक आहे का द्या. तर नाही ताई, त्याची लिंक नाही आहे माझ्याकडे, आणि ते लिक्विड मुंबईवरून आणलेलं होतं. तर आत्ता भेटतंय किंवा नाही ते मला सांगता पण येणार नाही. रात्रीचे 9:30 वाजले. किचनवरचे माझे सर्व काही कामं आवरलेत बघा, काहीच काम नाही आहे. जेवणं वगैरे भांडे सगळेच आवरून झाले. ह्या पिशवीमध्ये थोडासा आधीने काही किराणा आणला आहे तो आहे, तर तो काढायचा बाकी आहे. चहा पावडर, साखर वगैरे असं काहीतरी आहे, तर ते काढायचं बाकी. आणि इथे तुम्ही बघाल तर सर्वच किचन एकदम व्यवस्थित असं आवरून झालं आहे. एवढं सुंदर किचन आवरल्यानंतर आहे ना दुसऱ्या दिवशी काम करायला खरंच खूप छान, आणि सकाळी उठल्यानंतर एकदम प्रसन्न किचनमध्ये वाटतंय. आणि मग त्या सुंदर अशा वातावरणामध्ये ना काम करायला सुद्धा खूप एनर्जी येते. तर तुम्ही बघितलंच माझं रात्रीचा किचन किती छान आणि क्लीन असं आवरून झालं आहे. तर मला बरेच दिवसापासून माझ्या मते 1-2 व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट आली, त्याच ताईंची डबल कमेंट होती का ताई मला फर्निचर बनवायचं आहे, तर फर्निचर किचनला कशा पद्धतीने बनवू आणि कोणतं बनवू, चांगलं फर्निचर कोणतं आहे ते मला बनवायचं आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये म्हणे सांगा किंवा एखादा व्हिडिओ बनवा. तर मग म्हटलं चला आपण येणं व्हिडिओज बनवूया, म्हणजे माझ्या सर्व ज्या काही ताई माझे व्हिडिओ बघतात त्या व्हिडिओमध्ये बघतील का खरंच कोणत्या पद्धतीचं आणि कसं फर्निचर बनवायचं ते. आणि माझ्या सर्व ताई एवढे माझ्यावर मनापासून प्रेम करतात, आणि ते जे काही तुम्ही मला विचारतात तर ते मग मला सांगायला लागतं. आणि जे सांगायचं ना ते योग्य खरोखर चांगलं सांगायचं, चुकीची अजिबात माहिती द्यायची नाही. जे काही आपल्या जवळ आहे आणि जे खरं आपल्याला माहिती ना तीच माहिती द्यायची, असं म्हणजे चुकीचं काही सांग म्हणून सांगायचं नाहीये. तर चला आता मी तुम्हाला सांगते का फर्निचर, खरंच फर्निचर कोणतं चांगलं आहे आणि कोणतं बनवायला पाहिजे का आपल्याला त्याचं मेंटेनन्स पण कमी लागेल आणि ते फर्निचर खरंच खूप दिवस टिकेल, खूप त्याचं आयुष्य राहील, लाईफ त्याची राहील. तर चला आता मी माझ्या फर्निचरची गोष्ट सांगते तुम्हाला. आता जे काही माझं घराचं तुम्ही फर्निचर बघतात त्याला 8वं वर्ष लागलंय. जून महिन्यापासून 8वं वर्ष लागले, पण आजपर्यंत थोडं सुद्धा हे फर्निचर खराब वगैरे झालेलं नाही किंवा कुठे असं उचकलेलं वगैरे नाही. आता आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर नेहमीच बघता, सगळंच फर्निचर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं. आता माझ्या किचन ट्रॉल्या पण मी तुम्हाला नेहमीच दाखवते. तर हे बघा, आता माझ्या किचन ट्रॉल्या ह्या सर्व लॅमिनेटमध्ये बनवलेले आहे. सर्व लॅमिनेट वापरले किचन ट्रॉल्यांना मी. आणि हे ॲल्युमिनियम फ्रेम आहे, आणि ही बास्केट बघतात ना, ही स्टीलची पूर्ण SS मध्ये, त्याच्यामध्ये असं काही भेसळ किंवा असं काही मिक्स वगैरे लोखंड वगैरे अजिबात नाहीये. तर ज्या काही किचन ट्रॉल्यांमध्ये मी बास्केट टाकलेले ना पूर्ण SS मध्ये एवढे दणकट बास्केट आहे, आणि हे वरतून मी लॅमिनेट वापरलेलं आहे. तर म्हणजे माझ्या मते मला आवडणारं माझं फर्निचर खूप छान आहे, त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही अजिबात. आता इतक्या वर्षापासून 8वं वर्ष लागलंय, कुठे खराब नाही झालेलं आजपर्यंत, अजून कुठे मोरचं नाही किंवा गंज नाही किंवा ट्रॉल्या खेचायला सुद्धा त्रास होत नाही. एकदम प्रॉपर ट्रॉलीला हात लावला का ट्रॉली लगेच बाहेर निघून येते. म्हणजे मला माझं फर्निचर आवडतं. तर मी तर खरं पसंती देणार माझ्या लॅमिनेटलाच, ह्या ट्रॉल्याला मी पसंती देणार. त्याच्याच नंतर आत्ता सध्या माझ्या बहिणीचं सुद्धा फर्निचरचं काम चालू आहे, आणि मी ज्यांच्याकडून फर्निचर बनवलं त्यांनाच तिने सुद्धा काम दिलेलं आहे. आता एवढे माझ्या मते 7-8 दिवसामध्ये तिचं फर्निचर येणार आहे, आणि तिचं फर्निचर फिटिंगला येतील. म्हणजे हे फर्निचर आहे ना इथं बनवलेलं नाही, त्यांची नाशिकला मोठं शॉप आहे,
आणि त्याच्यामध्ये मशनरी आहे. तर हे कार्पेंटर कडून बनवलेले नाही, डायरेक्ट मशनरी मधून हे फर्निचर बनवून आणि इथं आल्यानंतर फक्त फिटिंग केलेलं आहे. तर कार्पेंटरचं फर्निचर कधी कधी काय होतं, असे किनार वगैरे ना त्याच्या उचलतात, तसे मशनरीतलं आहे ना तर एकदम छान असं फर्निचर आहे. तर आता तिचं फर्निचरचं काम चालू आहे आणि 7-8 दिवसामध्ये तिचं सुद्धा फर्निचर येणार आहे. त्यावेळेस तिचं फर्निचर बसवायच्या वेळेस मी जाणार आहे. तिच्या फर्निचरचं माप घेतलं ना त्यावेळेस मी सुद्धा गेले होते, पण मग मी त्यावेळेस काही व्हिडिओ वगैरे काढला नाही. तिचं फर्निचर बनवायचं होतं. तर आमच्या भाऊंचं, म्हणजे माझ्या बहिणीच्या नवऱ्याला मी भाऊ म्हणते, तर भाऊंचं आणि तिचा विचार होता का त्यांना टेंडमच्या ट्रॉल्या बसवायच्या आहे. तर त्या भाऊनी काय सांगितलं, टेंडमच्या ट्रॉल्या बसवायला काही हरकत नाही, कॉस्ट खूप आहे, खूप महाग पडतील आणि त्या एकदम एकदा तुम्ही बसवल्या का पुन्हा त्या निघणार नाही. ज्यावेळेस कार्पेंटर म्हणजे ते बसून जातील तर पुन्हा ते आपल्याला काढता येणार नाही, मग त्याच्या मागे ती घाण म्हणा किंवा जे काही असेल ते तसंच राहू शकतं. तशा म्हणे अशा ट्रॉल्या तुम्ही सर्व काही खाली फरची वगैरे म्हणा किंवा ट्रॉल्या उचलून नेऊन घासून आणि साफ स्वच्छ करून आणि हे बास्केट तुम्ही आणून बसून ठेवू शकता. तसं टेंडमचं नाहीये का ते एकदा फिट केलं का ते फिटच केलं. काढायचं असलं तर शेवटी त्यांना कार्पेंटर बोलूनच काढायला लागेल आणि असं आपल्याला काढता येणार नाही. तर आणि तुम्ही म्हणे काढलं तर त्याची सर्व काही सेटिंग चुकल, त्याच्यामुळे ते म्हणे टेंडमच्या काही करू नका. मग ती सारख्या करायच्या. तर मग त्याच्यानंतर तो पण विषय झाला का, चला आता ह्या 8 वर्षापूर्वी आम्ही लॅमिनेट लावलेलं होतं. तर मग म्हणे आता तुम्ही, तर ते म्हणे का आता तुम्ही लॅमिनेटच्या नका बनवू, कारण आता यांना 8 वर्ष झाले. तर मग म्हणे आता नवीन व्हरायटी वगैरे आलेली आहे. तर आहे माझ्यासारखा तिचा कलर आहे ट्रॉल्यांचा, त्याच्यावर अशी बारीक चमक आहे, शाईन आहे. माझ्या याच्यावरती पण सुद्धा बारीक चमक शाईन आहे, पण ते माझ्या ट्रॉल्यांना लावलेलं आहे हे लॅमिनेट आहे आणि तिच्या ट्रॉल्यांना लावून राहिले ते ॲक्रेलिक आहे. बाकी ट्रॉल्यामध्ये बास्केट वगैरे सेम आहे, तिचे माझे सेम आहे, काहीच फरक नाही. फक्त इथे फरक आहे का माझं लॅमिनेट आहे आणि तिचं ॲक्रेलिक आहे, याच्यातच फक्त फरक आहे, बाकी दुसरा काहीच फरक नाहीये. तर ते म्हणे सगळ्यात सर्वात बेस्ट ट्रॉल्या म्हणजे लॅमिनेट म्हणा किंवा ॲक्रेलिकच्या म्हणा, तर त्या ट्रॉल्या भारी आहे. आणि टेंडम मध्ये बसवायचा तर त्याचा असा प्रॉब्लेम आहे, म्हणजे ते भाऊंनीच स्वतः सांगितलं. तर म्हणे ते कशाला बसवतं, आपल्याला दणकट आणि टिकाऊ ट्रॉल्या पाहिजे ना, तर मग म्हणे ह्या बसवा. तर मग तिचं सुद्धा काम चालू आहे. तर प्लाय लावलेला आहे, असं भुस्सा वगैरे अजिबात कोणत्याही ट्रॉलीला किंवा एवढं घरामध्ये फर्निचर आहे ना तर भुस्सा अजिबात वापरलेला नाही, पूर्ण याला वापरलेला आहे. आणि प्लाय पण एकदम भारी वॉटरप्रूफ प्लाय आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये. तर चला, मला एका ताईने विचारलं होतं का ताई मला ट्रॉल्या बनवायच्या आणि कशा पद्धतीने बनवूया. तर मग म्हटलं चला सांगूया आपण व्हिडिओमध्ये. तसं रिप्लाय तर मी प्रत्येक ताईच्या कमेंटला देते, पण रिप्लाय मध्ये एवढं काही सांगता येत नाही. तसं व्हिडिओमध्ये प्रॉपर सर्व काही माहिती व्यवस्थित दिली जाते आणि माझ्याकडून अशी एकही ताईची कमेंट बिना रिप्लायची जात नाही. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देते, किंवा मला नाहीच लगेच वेळ मिळाला तर 2 दिवसांनी का होईना पण मी प्रत्येक ताईची कमेंट वाचते आणि प्रत्येक ताईच्या कमेंटला, दादांच्या कमेंटला रिप्लाय नक्कीच देते. तर बघा, आता जे काही मला किचन ट्रॉल्यांबद्दल माहिती होती ती माहिती तर मी तुम्हाला एकदम बरोबर आणि परफेक्ट सांगितली आहे. शेवटी प्रत्येकाची इच्छा असते, तुम्हाला जे मटेरियल वापरायचं असेल, जशा ट्रॉल्या बनवायच्या असेल तशा सुद्धा तुम्ही बनवू शकता. काही नाही, प्रत्येकाची ही चॉईस आहे. विचारायला आपण कोणालाही विचारू शकतो का मला हे करायचंय ते करायचंय, कसं करू, मत प्रत्येकाचं घ्यायचं असतं. पण शेवटी चॉईस ही आपलीच ठेवायची. तर चला, कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा.